आणि आता एका धक्कादायक प्रकाराच्या संदर्भातली ब्रेकिंग न्यूज पाहूयात। गर्भवती महिलांसाठीच्या पोषण आहारामध्ये चक्क अळ्या आढळलेल्या आहेत। शिरूरच्या आंबळे गावातील हा धक्कादायक प्रकार असून गूळ आणि काजूमध्ये किडे आढळले आणि मुंग्या देखील आढळलेल्या आहेत। गर्भवती महिलांच्या आरोग्याशी आता खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। निकृष्ट पोषण आहार देणाऱ्यांवर कारवाई कधी होणार हा सवाल देखील आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय। ही दृश्य देखील आपण पाहतोय। गूळ आणि काजूमध्ये चक्क किडे आणि मुंगे आढळलेल्या आहेत। गर्भवती महिलांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। तर पोषण आहारामध्ये अळ्या आढळल्या असून शिरूरच्या आंबळे गावातील ही धक्कादायक घटना आहे। गूळ आणि काजूमध्ये किडे आणि मुंग्या आढळलेल्या आहेत। बाजारातून एक्सपायरी डेट जवळ येणारा, खराब होऊ शकणारा जुना माल खरेदी करायचा आणि तो चढ्या दरानं हा कंत्राटातून वितरित करायचा अशी ही साखळी ही समोर येताना दिसते। त्यामुळे हे नेमकं पोषण कुणाचं आहे? हे गरोदर मातांचं आणि पोटातल्या बाळाचं पोषण आहे की ठराविक अधिकारी आणि ठेकेदार यांचं पोषण आहे? हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि माझी सरकारला आणि माननीय पालकमंत्री महोदयांना विनंती आहे की तातडीनं या दोषी ठेकेदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।